Hello, all. Hope all of you are fine and enjoying your life to the fullest. So, today we are going to study the chapter An Epitome of Courage in its concluding part. आज आपण याचा शेवटला पार्ट बघणार आहे. आपला चॅप्टर वाचून झालेला आहे. याचे काही एक्सरसाइज पार्ट आहे जो बाकी आहेत जे आज आपण बघूया. तर चला वाचू आपण An Epitome of Courage. So, to start with, question number 2 of your English workshop, complete the following web chart containing the qualities of Dr. Stephen Hawking. Dr. Stephen Hawking ची क्वालिटीज या वेब चार्ट मध्ये लिहायच्या आहेत. ह्याला आपण वेब चार्ट जे असतात आपले तुमचे एक्झाम्स मध्ये येतात सगळे फायनल एक्झाम्स मध्ये 10th बोर्डच्या पेपर मध्ये येतात असे क्वालिटीज ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग पा आणि ते 1 2 3 4 5 6 कॉलम्स दिले आहेत. त्यातनं एक भरलेला आहे करेजियस. तर बाकींमध्ये आपण काय काय भरूया तर हे बघा तुम्ही. आपण भरू शकतो इंटेलिजंट, ही वॉज एन इंटेलिजंट पर्सन. ऑप्टिमिस्टिक, ते ऑप्टिमिस्टिक होते, आशावादी होते. ते हंबल होते, फार जास्त डाऊन टू अर्थ होते, हंबल होते. ग्रेट ऑथर, फार छान पुस्तका लिहायचे. ते अनडॉन्टेड म्हणजे की ते कधी थांबत नव्हते. तर अशा प्रकारे हे सगळे त्यांच्या ज्या आहेत त्या क्वालिटीज होत्या ज्या की आपण पाहू शकतो. आता ह्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे आपलं अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू द अकरेन्स इन द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. इथे काही सेंटेन्सेस दिले आहेत. हे त्यांच्या लाईफ मध्ये केव्हा केव्हा झाले त्या हिशोबाने अकरेन्सच्या हिशोबाने 1 2 3 4 आपल्याला सांगायचं आहे. तर पहा इथे एबीसीडी आहे आणि इकडे 1 2 3 4. तर काय करायचंय जसं 1 मध्ये आपला जो नंबर पहिले येत असेल तो आपण टाकू, मग 2 मध्ये जो नंबर पहिले येत असेल तो टाकू. आता आपण याच्या डायरेक्ट आन्सर्स बघूया. तर बघा फर्स्ट आहे डी. फर्स्ट मध्ये येईल डी आन्सर आहे. स्टीफन वॉज बॉर्न ऑन 8 जानेवारी 1942 and then grew up like an average child and a normal teenager. म्हणजे 8 जानेवारी 1942 मध्ये यांचा जन्म झाला होता आणि ते लाईक एव्हरेज चाइल्ड एक सामान्य मुलासारखे वाढत होते आणि नॉर्मल टीनेजर सारखे. सेकंड आहे आता याचं बघा ए. 2 मध्ये येईल ए. At the age of 17, 17 वर्षाच्या वयामध्ये स्टीफन noticed that he fell down a couple of times for no reason. म्हणजे पहिले यांचा जन्म वगैरे झालं त्याच्यानंतर आता 17 वर्षात त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट नोटीस केली की ते जे आहे बिना कोणत्या रिझनच्या कारणाच्या ते पडून जातात, उभे नाही राहू पावत. थर्ड बघा जी. थर्डचा आहे हा जी पॉइंट. स्टीफन वॉज डायग्नोस्ड विथ अ रेअर डिझीज ALS और LOU. तर हे जे आहे त्यांच्यामध्ये रेअर डिझीज पावलं गेलं स्टीफन मध्ये. मग फोर्थ आहे एफ. फोर्थ मध्ये येईल आपलं एफ. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड. जे आहे हा जो एफ पॉइंट आहे हा आपला इथे येतो. नेक्स्ट आहे आपलं 5. 5चा आहे आन्सर ई. 5चा आन्सर आहे आपलं ई. बघा म्हणजे की आता ह्याच्यानंतर येईल द डिझीज वर्कड इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. तर म्हणजे डिझीजनी आपलं काम करणं सुरू केलं आणि त्यांची जी बॉडी होती ती डिसेबल राहून गेली, ते कोणचे काम नव्हते करू पावत. मग आलं नेक्स्ट 6 नंबर. तर 6 वरती येईल एच. म्हणजे हे दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर ही वर्कड ऑन कम्प्युटर अँड एक्सपिरियन्स थॉट्स. म्हणजे की व्हीलचेअर वरती असताना पण त्यांनी आपले जे थॉट्स होते सगळं होतं सगळ्यांना एक्सप्रेस केलं. नेक्स्ट आहे 7th नंबर. ह्याच्यामध्ये आहे बी. 7th मध्ये ही बिकेम अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. तर अशा प्रकारे हे फेलो झाले रॉयल सोसायटीचे आणि मेंबर झाले US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे. आणि लास्ट 8th आहे त्याचं होईल सी. ही बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिव्हर्स. तर अशा प्रकारे हे नंबरिंग आहे. हे एकदा परत आपण पाहून घ्या. फर्स्ट डी, सेकंड ए, 3चं जी, 4thचं एफ, 5thचं ई, 6चं एच, 7thचं बी आणि 8thचं सी. तर अशा प्रकारे ह्याचे नंबरिंग आपण पाहिले. आता याच्यानंतर आज आपण बघूया ह्याच्यात की थोडेसे साईड क्वेश्चन्स पण आज आपण ह्याचे जे आहे ना बघत चलो. पहा इथूनच आपण लास्ट वरनं स्टार्ट करायचं आज. व्हॉट डज द रायटर से अबाउट द बुक्स ऑथर्ड बाय डॉक्टर हॉकिंग. म्हणजे जो रायटर आहे या पॅराग्राफचा त्याचा डॉक्टर हॉकिंगच्या ऑथर्ड बुक म्हणजे लिहिलेल्या पुस्तकांबद्दल काय मत आहे, काय सोचतात ते, त्यांनी काय लिहिलंय. तर त्यांनी काय लिहिलंय पहा ह्याचा आन्सर होईल
हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. हे पाहिजे सगळं दिसतंय ना इथे लिहिलंय. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन ही हॅज ऑथर्ड. इथपासून तुम्ही आन्सर स्टार्ट करायला यायचा. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. तर हे एवढं जे आहे हे या क्वेश्चनचं आन्सर होईल. तुम्हाला क्वेश्चन्स असेच येतात पॅराग्राफ मधनं, जे की पॅराग्राफचं आत त्याचे आन्सर्स असतात, ते तुम्ही शोधू शका. हे पाहिलं जातं की तुम्हाला आन्सर शोधता येत आहे की नाही येत आहे. हे पाहिजे डॉक्टर स्टीफन हॉकिंगची फोटो आहे, कसे ते हसतात, किती हसमुख आहे, किती त्यांचं शरीर त्यांचं साथ नाही देते भले, पण त्यांनी किती म्हणजे की मोठं महान काम केलेलं आहे. नेक्स्ट आहे, इन स्पाइट ऑफ नो कंट्रोल ऑन हिज बॉडी, हाऊ डिड हॉकिंग एक्सप्रेस हिज आयडियाज. त्यांच्या बॉडीवरती त्यांचा काही कंट्रोल जर नव्हता, मग ते आपले आयडियाज विचार कसे व्यक्त करत होते. तर ह्याचं काय आन्सर होईल? इन स्पाइट ऑफ नो कंट्रोल ऑन हिज बॉडी, हॉकिंग एक्सप्रेस्ड हिज आयडियाज बाय द हेल्प ऑफ कम्प्युटर, बाय द हेल्प ऑफ अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर. ठीक आहे ना, त्याचं हे आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा तुमचं. नेक्स्ट काय, आपण द प्रिव्हियस वरती चाललोय, मागून पुढून मागे, मागून पुढे असं चाललंय. व्हॉट डिड ही स्टडी अबाउट टू गेट हिज पीएचडी. त्यांनी पीएचडी करता काय पडलं, तर ह्याचं काय आन्सर होईल? ही बिगेन स्टडी द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज पीएचडी. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपल्याला पॅराग्राफ मधनं आन्सर्स काढता आले पाहिजे. तर परत सांगते, ही व्हॉट डिड ही स्टडी अबाउट टू गेट हिज पीएचडी. ही began studying the concept of black holes to get his PhD. सो आता पहा पुढचा क्वेश्चन कोणता आहे तुमचा. आता बघा, हा फर्स्ट पेज येऊन गेला आपल्या बुकचा. फर्स्ट पेजच्या क्वेश्चन वरती येऊन गेलोय आपण. व्हॉट डिड स्टीफन हॉकिंग्स पेरेंट्स फेल टू नो अबाउट हिम. स्टीफन हॉकिंग्सचे जे पेरेंट्स होते, जे आई वडील होते, ते काय वस्तू नाही ओळखू पावले त्यांच्या बाबतीत. तर काय ओळखू पावले? स्टीफन हॉकिंग्स पेरेंट्स फेल टू नो about him that पहा इथे आन्सर लिहिलंय याचं. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. पहा, आपण लाईन जशी तशी लिहिण्यापेक्षा जर आपल्याला थोडं बोल्ड केलं पाहिजे. तर ह्याचं काय आन्सर लिहिलंय? that their Stephen Hawking's parents failed to know about him that their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. So this will be the answer. What is courage? Courage is a wonderful thing. It is that quality which makes people not lose heart when faced with a great calamity. So this is the answer. Where was Stephen Hawking sent for studying mathematics? कुठे धाडलं गेलं त्यांना? To the University of Oxford. आणि हे पहा, हा क्वेश्चन आहे. व्हॉट हॅपन्ड व्हेन ही वॉज 17. 17 वर्षाचे होते तेव्हा काय झालं? At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. हे एवढंही जर तुम्ही लिहिलं ना, तर तुमचे मार्क्स कुठेही नाही गेले. तुमच्या एक्झाम्स मध्ये मार्क्स बिलकुल 100% शुअरली तुम्हाला मिळतीलच. कारण की जे चेक करणार आहे ते हे बघतात की ह्यांनी वाचलं आहे की नाही आणि वाचून गोष्टीला समजलंय की नाही. What did his family doctor diagnose? His family doctor diagnosed diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. तर एवढं पूर्ण ह्याच्या आन्सर मध्ये लिहायचं. अशा प्रकारे आपण आज साईड क्वेश्चन सुद्धा डिस्कस केलेले आहेत. आता ह्याच्यात आपण एक वाचूया आज डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग सुद्धा तुम्हाला येतं एक, जे की 2 ऑप्शन्स असतात. एक मध्ये डायलॉग रायटिंग आणि एक मध्ये दुसरा प्रश्न असतो. तर डायलॉग रायटिंग हा कसा करायचा हे सुद्धा आज आपण बघूया. तुमच्या ह्याच्यामध्ये आज पुस्तक मध्ये असा एक क्वेश्चन आहे डायलॉग रायटिंग वरती, जो की आज आपण डिस्कस करू. पहा, हा क्वेश्चन नंबर 7. यू हॅपन टू मीट अ सक्सेसफुल पर्सन हु इज डिसेबल्ड. तुम्ही एक सक्सेसफुल व्यक्तीशी भेटताय जो की डिसेबल्ड आहे. राईट एन इमॅजिनरी डायलॉग बिटवीन यू अँड हिम हर. तर तुम्हाला एक इमॅजिनरी डायलॉग लिहायचा आहे, संवाद लिहायचा आहे तुमच्या आणि त्याच्यामध्ये. यू कॅन टेक सपोर्ट ऑफ द हिंट्स प्रोव्हाइडेड. तर इथे हिंट्स पण दिले आहेत की काय लिहू शकताय. इंट्रोडक्शन, वेलकम, ग्रीटिंग्स म्हणजे की हाय हॅलो वगैरे जसं. कॉंग्रॅच्युलेटिंग, ऑनरिंग, कॉज, रिझन फॉर द डिसेबिलिटी म्हणजे की तुम्हाला डिसेबिलिटी जी झाली ती कशी झाली, काय कारण झालं त्याचं. डिसिजन, प्लॅन, ऑर्गनायझेशन, इम्प्लिमेंटेशन, तुमचे काय डिसिजन आहे, फ्युचरचे प्लॅन्स काय आहेत, कोणत्या ऑर्गनायझेशनची
जुळलेले आहात तुम्ही. आयडल्स इन लाईफ, तुमचे कोण आयडल्स आहे, तुम्ही कुणाला मानता खूप जास्त, पॅरेंट्स, फ्रेंड्स बद्दल, सपोर्ट इफ एनी, सक्सेस स्टोरी म्हणजे की सफलताच्या कहाण्या, अकम्प्लिशमेंट, कन्क्लुजन, आणि शेवटी कन्क्लुजन लास्टमध्ये, फायनल मेसेज इफ एनी, आणि शेवटी विचारायला की मेसेज काय आहे तुमचा सगळ्यांकरता. आता हा क्वेश्चन आपण बघूया. सो नाउ दिस इज अन इमॅजिनरी डायलॉग बिटवीन सुमित डिसेबल्ड अँड मी. ठीक आहे ना, की एक सुमित जो की एक डिसेबल्ड व्यक्ती आहे आणि मी. Hello sir, nice to meet you. I have read that you have received the Sangeet Samrat Award. Congratulations. तर काय करते आता मी, इंटरव्ह्यू घेते, तर इंटरव्ह्यू घेताना काय करते मी की हॅलो हाय करेने, त्याला कॉंग्रॅच्युलेट करेने की तुला कोणता अवॉर्ड मिळालाय. तर मी तेच केलं की कॉंग्रॅच्युलेशन दिला संगीत सम्राट अवॉर्ड करता. सुमित, येस यू आर राईट अँड थँक्यू फॉर युअर गुड विशेस. ही सिंपल इंग्लिश आहे, मला नाही वाटत की तुम्हाला काही समजवायचं जरूरत आहे. की तो म्हणतोय, सुमित म्हणतोय की हो तू ठीक म्हणतोय, थँक्यू म्हटलं. मग व्हॉट मेड यू डिसेबल, तू कशाने डिसेबल झाला. सुमित, ऍट द एज ऑफ 5 आय वॉज क्रिपल्ड बाय पोलिओ. मला 5 वर्षाच्या वयामध्ये पोलिओचा अटॅक झाला. आय वॉज कन्फाइन्ड टू दिस व्हील चेअर एव्हर सिन्स देन. आणि मी तेव्हापासून या व्हील चेअर वरती राहून गेलो. मी, विथ ऑल युअर सफरिंग्स अँड दिस डिसएबिलिटी, व्हॉट मेड यू लिव्ह अ नॉर्मल लाईफ अँड हू इन्स्पायर्ड यू. तर आता मी विचारला प्रश्न की इतकं जास्त सफरिंग सुद्धा, त्रासानंतर आणि इतकी डिसेबिलिटी नंतर तू कशा प्रकारे एक नॉर्मल लाईफ जितोय, एक सामान्य जीवन कसं जितोय, आणि तुला कोणी प्रेरणा दिली. सुमित, गॉड इज ग्रेट. देव खूप अनंत आहे. अँड करेज इज अ वंडरफुल थिंग. आणि साहस जे आहे खूप चांगली वस्तू आहे. आय वॉज ऑप्टिमिस्टिक. मी आशावादी होतो. सो आय फेस द कॅलॅमिटी विदाउट लुझिंग हार्ट. म्हणून मी हा जो माझ्यावरती आपदा आली, मी याला जे आहे फेस केलं आणि आपलं जो आहे हार्ट नाही लूज केला मी. फॉर्च्युनेटली वन ऑफ आवर टीचर्स इन आवर स्पेशल स्कूल इन्स्पायर्ड मी. आणि भाग्याने मला माझे एक शाळेचे टीचर होते, त्यांनी मला इन्स्पायर केलं, मोटिवेशन दिलं. ही टोल्ड मी द स्टोरी ऑफ विल्मा रुडल्फ हुज लेग्स वर क्रिपल्ड बाय पोलिओ. तर त्यांनी मला विल्मा रुडल्फची कहाणी सांगितली, जी की जिला जे आहे पोलिओ झालेलं होतं, जिचे पाय नव्हते काम करत. इवन देन शी वॉन्टेड टू बिकम द फास्टेस्ट रनर इन द वर्ल्ड. आणि तरी सुद्धा ती जगामध्ये सगळ्यात तेज धावणारी, फास्टेस्ट रनर बनणार चाहत होती. अँड शी डिड इट. आणि तिने ते करून दाखवलं. हर स्टोरी इन्स्पायर्ड मी. तर तिची कहाणीने मला खूप इन्स्पायर केलं. अँड आय स्टार्टेड माय रियाज अनडॉन्टेडली फॉर आवर्स. आणि मी त्याच्यानंतरपासून आपला जो रियाज होता, हा संगीतच्या क्षेत्रामध्ये हा मुलगा पुढे वाढलाय ना, आपण असं एक सोचतोय. तर मी रियाज करू लागलो अनडॉन्टेडली, म्हणजे की बिना रुकता, बिना थांबता, घंटोपर्यंत, टुगेदर. अँड हिअर आय एम टुडे. आता आज मी इथे आहे. वर देअर एनी ऑब्स्टेकल्स, काय तुमच्या लाईफमध्ये कोणते ऑब्स्टेकल्स पण आले, रुकावट आली. येस देअर वर, म्हणजे हो आली ना. आय फेस देम बोल्डली अँड मूव्ड अहेड. पण मी त्यांचा सगळ्यांचा सामना केला आणि मी पुढे वाढलो. पीपल बिगेन टू ऍडमायर माय सॉंग्स अँड म्युझिक. लोक माझे गाणे आणि माझं जो संगीत आहे त्याला पसंत करू लागले. नाव पीपल रिस्पेक्ट मी एज रिच अँड फेमस. आता लोक माझी सन्मान करतात, रिस्पेक्ट करतात, जसं की मी रिच म्हणजे श्रीमंत आणि एक फेमस, एक खूप विख्यात माणूस आहे. बट ऍज अ हंबल म्युझिक डायरेक्टर. पण मी एक हंबल म्हणजे की खूप विनम्र संगीतकार आहे. कुड यू प्लीज टेल मी अबाउट द मोस्ट मेमोरेबल डे इन युअर कॅरियर एज अ म्युझिक कंपोजर. काय तुम्ही सांगू शकता की तुमचा जीवनाचा, तुमच्या कॅरियर मधला सगळ्यात जास्त मेमोरेबल डे, म्हणजे आठवण ठेवण्यायोग्य असा कोणता दिवस आहे ऍज अ म्युझिक कंपोजर, ऍज अ संगीतज्ञ. येस, इट इज अनफॉरगेटेबल दॅट आय रिसीव्ड माय संगीत सम्राट अवॉर्ड. तर म्हणतो की हो, हे मी अगदी अविस्मरणीय माझ्याकरता की मला हा अवॉर्ड मिळाला फ्रॉम गॉड लाईक गुरु पंडित हृदयनाथ मंगेशकर, जे की देवासारखे माझ्याकरता आहेत, माझे गुरु जे पंडित हृदयनाथ मंगेशकर, त्यांच्या हातून मला अवॉर्ड मिळाला. तर ही माझ्याकरता फार अविस्मरणीय घटना आहे. व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर फ्युचर. तुमचे फ्युचर करता, भविष्याकरता काय प्लॅन्स आहे, काय सोचलाय तुम्ही. आय विल कंटिन्यू माय सर्व्हिस टू म्युझिक अँड प्लीज माय फॅन्स. तर मी म्युझिक करता आपली सर्व्हिस देत राहीन जीवनभर, आणि माझे जे फॅन्स आहेत, ज्यांना मी पसंत आहे, मी त्यांच्या सेवा करत राहीन. व्हॉट इज युअर ऍडवाइस टू द यंगर जनरेशन. तुम्ही जी आजची नवीन पिढी आहे त्यांच्याकरता काय ऍडवाइस देणं चाहत आहे, काय सल्ला देणं चाहत आहे. कम व्हॉट मे, वर्क हार्ड डिटर्मिनेटली. तुमच्या समोर काही पण आहे, पण तरी तुम्हाला एकदम मेहनतीने काम करायचंय. विन ओव्हर युअर फिजिकल और मेंटल कॅलॅमिटीज करेजसली. तुम्हाला कोणतेही फिजिकल, शारीरिक किंवा मानसिक जर तुमच्यावरती काही असे कष्ट आहेत, तरी पण त्याला साहसपूर्ण, धैर्यपूर्ण तुम्ही त्याच्यावरती विन करा, तुम्ही जिंका त्यांना. डोंट गिव्ह अप अँड ट्राय युअर बेस्ट टू गेट सक्सेस इन लाईफ. आणि कधीच गिव्ह अप नका करू.
आशा नका हारू आणि आपला पूर्ण बेस्ट द्या, आपला 100% द्या आणि जीवनात जे आहे सक्सेस तुम्हाला लाईफमध्ये जरूर प्राप्त होईल. थँक्यू फॉर युअर प्रिशियस टाइम अँड टॉक. म्हणजे की थँक्यू म्हटलं मी लास्ट मध्ये की तुम्ही तुमचा जो इतका अमूल्य वेळ आणि गोष्टी केल्या माझ्याबरोबर. सुमित, इट्स माय प्लेजर, की हो हे माझ्याकरताही प्लेजरच होतं. तर आज आपण हे जे डायलॉग वाचला, हे डायलॉग रायटिंग तुम्हाला येतं, तर त्याच्यातनं तुम्ही जितकं लिहू शकता आणि सारगर्भित लिहायचं हे तर थोडं होतं, पण तुम्हाला मिनिमम वर्ड्स मॅक्सिमम वर्ड्स जर येतात तर त्याच्या हिशोबाने लिहाले. आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर बरोबर तुमच्या परत इथे येऊ, इथेच भेटू आपण. तर तेव्हापर्यंत बाय अँड हॅव अ नाईस डे. थँक्यू.